हाय हॅलो नमस्कार, मी आहे अंजली आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे. तर मी इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बासमती तांदूळ 1 किलो घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिट भिजत घालत ठेवलेले आहेत. आणि चिकन पण 1 ते 1.5 किलो घेतलेलं आहे. ते पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन करण्यासाठी घेतलेलं आहे मी इथं. तर मॅरिनेशनसाठी मी इथं दह्याचे 2 पाऊच वापरलेले आहेत. आणि जास्त नाही वापरायचं दही. 2 पाऊच भरपूर झाले. 1 ते 1.5 किलोला. आणि खलबत्त्यामध्ये वाटलेले आहे मी आलं लसणाची पेस्ट भरड अशी वाटलेली आहे. मिक्सीला नाही वाटलेली आहे कारण टेस्ट छान लागते याच्यामध्ये वाटली तर. मला तर नॉनव्हेज नाही आवडत, पण मी बनवायला खूप आवडते मला. आणि मग मॅरिनेशनसाठी मी जे घेतलेलं आहे ते लाल तिखट आहे, हळद आहे, काळा मसाला आहे, धने जिऱ्याची पावडर पण टाकू शकतो आपण आणि बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे मी इथे. तर तुम्ही मॅरिनेशन करण्यासाठी 20 ते 25 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे हे. तर एका पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यामध्ये पाणी जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे मी इथं. आणि खडे मसाले घेतलेले आहेत जे घरामध्ये अवेलेबल आहेत ते. तमालपत्र घेतलेले आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि काळी मिरी, लवंगा आणि विलायची पण घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मग पाण्यामध्ये टाकले. उकळी आल्यानंतर मग तांदूळ धुतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. 10-15 मिनटानंतर चेक करायचे आहेत कितीपर्यंत शिजलेले आहेत ते. जास्त तांदूळ शिजून घ्यायचे नाहीत कारण बासमती तांदूळ असल्यामुळं लवकर शिजतात ते आणि चिकट पण होऊ द्यायचे नाही आहेत. तर मग हे 70 ते 80% शिजून घ्यायचे आहेत. हे आपल्याला पाहिजेत आहेत अशा पद्धतीने. म्हणजे बोट आपल्याला असं त्याच्यामध्ये दबेल एवढं तांदूळ शिजून घ्यायचे. 80% शिजू द्यायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये हवेशीर असे काढून घ्यायचे आहेत. पाणी पण निथळते त्याचं आणि हवा पण लागते. अशा पद्धतीने कोणत्याही बाउलमध्ये टाकायचं आहे. तर मी इथं चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहेत पूर्णपणे. आणि मग थोडा वेळ म्हणजे 10 ते 15 मिनटं असं म्हणजे साईडला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण चिकनच्या भाजीची तयारी करतो तोपर्यंत. तर मग एका पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून मोठं तेल घेतलेलं आहे, मोठे टेबलस्पून. आणि मग याला थोडंसं तेल जास्त प्रमाणातच लागते. आणि बारीक बारीक कट केलेले 2 कांदे मीडियम आकाराचे घेतलेले आहेत. तर मला हे कांदे तळून घ्यायचे आहेत. तेल जास्त कडकडीत गरम झाल्यानंतरच कांदा टाकायचा आहे, तरच कुरकुरीत होतो, नाही तर मग थोडा लूज पडते, कांदा नरम होऊ शकतो. आणि मग कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर काजू वगैरे असेल ते पण तळून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि मी नाही घेतलेले आहेत, त्याच्यामुळं ज्याला आवडलं तसं म्हणजे करायचं आहे. आणि मग ते तळून झाल्यानंतर दुसरे 2 टेबलस्पून, 2 ते 3 टेबलस्पून मी घेतलेले आहे इथं तेल. आणि 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे. आता ही भाजीला फोडणी द्यायची तयारी आहे. आणि आलं आणि लसूण याची पेस्ट घेतलेली आहे, ती भरड केलेली मी ठेवलेली होती ते. आणि याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं हे चिकन टाकून द्यायचं आहे. चिकन चांगलं म्हणजे पूर्ण असं फ्राय करून घ्यायचं आहे, खालवरपर्यंत चांगलं खालवर करून घ्यायचं आहे. हे मिक्स झालं पाहिजे पूर्ण. आणि याच्यामध्ये पाण्याचा बिलकुलच वापर नाही करायचा. याचंच पाणी सुटते भरपूर प्रमाणामध्ये. मला थोडंसं म्हणजे लाल तिखट कमी वाटलं, त्याच्यामुळं मी थोडंसं लाल टाकलेलं आहे तिखट त्याच्यामध्ये, म्हणजे कलर येण्यासाठी पण. आणि कोथिंबीर पण टाकली होती. मग याला चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून. अर्धा तास तरी लागतो हे चिकन शिजायला चांगल्या पद्धतीने मऊ होण्यासाठी. 1-2 वेळेस चेक करायचं आहे झालं का ते. थोडंफार शिजल्यानंतर जास्त गाळ पण नाही झालं पाहिजे, चिकन जास्त शिजलं नाही झालं पाहिजे आणि जास्त म्हणजे असं निब्बर पण नाही राहिलं पाहिजे. चांगलं शिजलेलं असलं तरच ते चांगली लागते बिर्याणी. नंतर पण आपण याला दम देणारच आहोत, त्याच्यामुळे आणखीन शिजलं जातं थोडंफार. पण चांगलं शिजून घ्यायचं आहे. हे चेक केल्यानंतर मग माझं झालं होतं हे सगळं. एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे आता हे. जास्त ग्रेव्ही पण नाही ठेवायची आणि कमी पण नाही ठेवायची. तर आम्हाला म्हणजे 5-7 माणसाला बस होईल असं मी केलेलं आहे. ही बिर्याणी माझ्या बहिणीकडे मी बनवलेली होती. आणि मग लेअर बाय लेअर आपल्याला इथं द्यायची आहे दम बिर्याणी म्हटल्यानंतर. खाली चिकन ठेवून द्यायचं आहे, खालचा लेअर चिकनचा. थोडंसं म्हणजे ग्रेव्ही पण असली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि नंतर राईस टाकायचे आहे, शिजलेले ते तांदूळ. आणि त्याच्यानंतर मी तळलेला कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर वगैरे, कढीपत्ता, हे सगळं एक त्याचा लेअर, एक याचा लेअर असं टाकून द्यायचं आहे. लेअर बाय लेअर आपण चांगलं म्हणजे पसरून घ्यायचं आहे चिकन ते. आणि छान झाले होते, म्हणजे जास्त पातली पण ग्रेव्ही नव्हती झाली आणि सफिशियंट झालेलं होतं हे सगळं. तर व्यवस्थित हे पसरून घ्यायचं आहे. पूर्णपणे मी सेट करत होते मग आता हे सगळं चिकनचा एक थर आणि तांदळाचा थर. आणि चांगल्या पद्धतीने पसरून घ्यायचं. याच्यामध्ये कलर पण ॲडिशनल आपण टाकू शकतो किंवा केसर पण टाकू शकतो पाण्यात भिजून.
कलर थोडासा घ्यायचा, एक चुटकीभर, आणि त्याच्यामध्ये वाटीमध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करून थोडाफार असं टाकून पसरून घ्यायचा. कलर थोडंसं दिसण्यासाठी छान वाटते, आणि पण आम्हाला नाही आवडत म्हणून नाही टाकला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर माझं इथं पूर्ण लेअर देऊन झालेलं होतं, आणि याला आपल्याला आता दम द्यायचा आहे, म्हणजे आपल्या गॅसवरच. आणि पूर्ण हे डेकोरेशन करून घ्यायचं आहे. जेवढं आहे आपण तेवढं तळून ठेवलेलं साहित्य वगैरे. कोथिंबीर पण जास्त प्रमाणातच टाकायची आहे वरतून. मग मी इथं गॅसवर म्हणजे तवा ठेवलेला आहे, आणि तव्यावर पातेलं ठेवलेलं आहे, आणि याच्यावर जे झाकण फिक्स बसेल असं, त्याची हवा नाही गेली पाहिजे असं एक झाकण ठेवून द्यायचं आहे. मग मी इथे एक झाकण ठेवून दिलं. नंतर मग त्याच्यावर परत एक झाकण ठेवून दिलं, म्हणजे आपली हवा बिलकुलच गेली नाही पाहिजे बाहेर, असं म्हणजे त्याला वाफ लागली पाहिजे चांगली. आणि 10 ते 15 मिनटं असं ठेवून द्यायचं. 10 मिनटं खूप झालीत त्याला. आणि मग थोडा वेळ राहू दिल्यानंतर हे अशा पद्धतीने माझी बिर्याणी तयार झाली होती. छान झाली होती, म्हणजे खाल्ल्यानंतर दुसऱ्यांचेच, आमच्या घरच्यांचे सगळ्यांचे रिॲक्शन चांगले होते. टेस्टी झाली म्हणून म्हणाले होते. मला खूप आवडलं. मग मला करायला खूप आवडते बिर्याणी, पण मला नॉनव्हेज खायला आवडत नाही, आणि छान वाटलं. मग माझ्या मुलीला खूप आवडते चिकन बिर्याणी. तर अशा पद्धतीने माझी बिर्याणी तयार झालेली होती. घरी करून बघा, घरची टेस्ट काय वेगळीच असते. हैदराबाद म्हटलं का हैदराबादी बिर्याणी इथं खूप फेमस आहे. आणि मग सर्व केलेली होती अशा पद्धतीने. या मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.